नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 24व्या पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण गीतेचा 17वा अध्याय जो श्रद्धात्रय विभाग योग असा आहे त्याला सुरुवात करणार आहोत. हा अध्याय मला विशेषत्वाने आवडतो कारण हा अध्याय मला खूप प्रॅक्टिकल वाटतो. या अध्यायामध्ये आपण कर्म कसं करावं, केलेलं कर्म यथाशक्ती कसं करावं की जेणेकरून ते कर्म भगवंतापर्यंत पोहोचेल आणि पूर्ण अंशाने आपल्याला त्याची फलप्राप्ती होईल, यासाठी खूप सुटसुटीत मुद्दे भगवंत आपल्याला सांगत आहेत आणि म्हणून हा अध्याय मला खूप जास्त आवडतो. आता मागच्या अध्यायामध्ये आपण असं पाहिलं होतं की कुठलंही जर कर्म करायचं असेल तर ते विधीप्रमाणे म्हणजे शास्त्रामध्ये जसं सांगितलं आहे तसं करावं. काय करायचे काय करू नाही याला प्रमाण हे फक्त शास्त्र असावं असं आपण बघितलं होतं. पण अनेक वेळेला आपल्याला असं कळतं की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं आणि जर माहीत असेल तर तसंच्या तसं वागणं हे खूप अवघड असतं. मग अशा वेळेला काय करायचं असं अर्जुन भगवंताला विचारत आहेत. शास्त्राप्रमाणे वागणं हे खूप कर्मकठीण आहे, यासाठी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा टिप्पणी देत आहेत. ते काय म्हणतायत, आपल्याला असं वाटतं की दागिना घालून मिरवावं, पण तो दागिना कसला असतो तर वाघाच्या नाकातील केस काढून आणायचा आणि त्या केसामध्ये सापाच्या डोक्यावरील मणी ओवायचा आणि असा केलेला हा दागिना आपण घालून मिरवायचा. इतकं ते कर्म कठीण आहे शास्त्राप्रमाणे वागणं. म्हणून जेव्हा आपण गीतेचा 6वा अध्याय पाहिला आत्मसंयम योग, तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला असंच विचारत आहे की जर एखादा योगी आहे, त्यांनी खूप वर्ष साधना केलेली आहे, पण असा एक क्षणी येतो की जेव्हा त्याचा संयम सुटतो आणि तो योग मार्गातून भ्रष्ट होतो, मग त्याची साधना काय वाया जाते? मग त्या साधनेची गती काय, त्या योग्याची गती काय? त्याच आधारावर आता अर्जुन श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारत आहे की अनेक वेळेला शास्त्र माहीत नसतं, शास्त्राप्रमाणे वागता येत नाही, पण शास्त्र विधी विरहित जर एखादं कर्म झालं पण ते कर्म करत असताना मनामध्ये अपार श्रद्धा आहे, प्रामाणिकपणा आहे, निष्ठा आहे, तर मग अशा केलेल्या कर्माची गती काय? मग ही जी श्रद्धा माणसाच्या मनामध्ये असते त्या श्रद्धेला आपण काय म्हणायचं? ही सात्विक श्रद्धा आहे, राजस श्रद्धा आहे, तामस श्रद्धा आहे, आणि ही जी कुठली काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं फल काय, असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे. शास्त्र विधी विरहित कर्म झाल्यानंतर ते जर श्रद्धेने झालेलं असेल तर त्याचं फल आपल्या कुठल्या श्रद्धेनुसार मिळतं, असा सुटसुटीत प्रश्न अर्जुन विचारत आहे. आता याला भगवंत कसं उत्तर देत आहेत ते बघा. आता श्रद्धा ही जी असते ही माणसाच्या सत्वावर अवलंबून असते. आता सत्व या शब्दाने आपल्याला मन, बुद्धी, अहंकार या तीनही गोष्टी अभिप्रेत आहेत. माणसाचं मन, बुद्धी आणि अहंकार जसं असेल तशी त्याच्या मनातली श्रद्धा असते आणि जशी त्याच्या मनामध्ये श्रद्धा असते तसा त्याचा स्वभाव असतो आणि तसा स्वतः तो माणूस वागत असतो. आता ही जी श्रद्धा असते या श्रद्धावर कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो? आपली प्रकृती कशी आहे, आपली वृत्ती कशी आहे, आपली परिस्थिती कशी आहे आणि पूर्वजन्मातील संस्कार, अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या श्रद्धेवर होत असतो. म्हणून ते काय म्हणताय, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. माणसाचं जसं सत्व असेल त्या सत्वामध्ये मन, बुद्धी, अहंकार या तीनही गोष्टी येतात. तसंच माणसाची प्रकृती, माणसाची वृत्ती, माणसाची परिस्थिती, पूर्वजन्मातील संस्कार या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाची श्रद्धा असते. श्रद्धा म्हणजे निष्ठा, आणि जेव्हा हा प्रामाणिकपणा आपल्या कृतीमध्ये उतरतो तेव्हा ती झाली निष्ठायुक्त श्रद्धा. आता ही श्रद्धा 3 प्रकारची असते. प्रत्येकाच्या शरीर रचनेमध्ये भिन्नता असते. काही माणसं उंच असतात, काही बुटकी असतात, काही देखणी असतात, काही कुरूप असतात. तसंच मनाच्या रचनेमध्ये, बुद्धीच्या रचनेमध्ये, अहंकाराच्या रचनेमध्ये सुद्धा फरक असतो आणि म्हणून माणसाची श्रद्धा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. ती कशी असते? सात्विक, राजस आणि तामस. आता सात्विक लोकांची जी वृत्ती असते ती सात्विक लोक मग कुठल्या लोकांचं पूजन करतात तर ते देवतांचं पूजन करतात. गणपती असेल, वरुण असेल, शंकर असेल.
जी राजस लोक असतात ती यक्ष आणि राक्षस अशा लोकांची पूजा करतात आणि जे तामस लोक असतात ती भूत प्रेत भूतगणांची पूजा ते करतात. असा या श्रद्धांचा परिणाम माणसाच्या मनावर त्याच्या वर्तनावर घडत असतो. आता ही श्रद्धा जशी असते तशीच त्या माणसाकडून कृती घडत असते. आता काही लोक आसुरी गुणांची असतात, जसं आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेलं होतं. दंभ, अहंकार, लोलुपता, आसक्ती, काहीतरी फलाची अपेक्षा ठेवूनच कुठल्याही कर्माला ते प्रवृत्त होत असतात. मग अशी लोक जेव्हा एखादी कृती करतात, जेव्हा त्यांच्या हातून एखादा यज्ञ घडतो म्हणजे एखादं कर्म घडतं, तेव्हा ते कसं असतं, दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलान्विता. खोटेपणासाठी, दुसऱ्याला दाखवण्यासाठी, दुसऱ्याला भासवण्यासाठी मी किती सोशिक आहे, मी किती चांगलं काम करते, मी किती तप घेते, मी याच्यासाठी किती कठोर परिश्रम करते, हे दाखवण्यासाठी म्हणून ते कुठलं तरी यज्ञ करतात. पण हे यज्ञ करण्याच्या मागे कुठलीही विधी नसते. शास्त्रामध्ये असं कुठेही सांगितलेलं नसतं की या पद्धतीने तुम्ही कृती करा. कपोल कल्पित स्वतःच्या मनाने ठरवून स्वतःला जसं सोयीचं वाटेल, स्वतःला जसं आवडेल तशी ती कृती घडतात. मग या कृतीला कुठलाही अर्थ राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, अशा या भयंकर तपामध्ये जो शास्त्रामध्ये वर्णित नाही पण त्या व्यक्तीला असं वाटते की हे योग्य आहे म्हणून तो आचरणामध्ये आणतो. याच्यामध्ये होतं काय, तो स्वतःच्या देहाला, स्वतःच्या शरीरातील पंचमहाभूतांना आणि देहामध्ये असलेलं श्रीकृष्णाचं जे अस्तित्व आहे या सगळ्या गोष्टींना तो त्रास देतो. म्हणून त्याला म्हणतात आसुरी वृत्तीचे लोक. आणि असे केलेले जे तप असतात त्याला कुठलंही फल प्राप्त होत नाहीत असं भगवंत सांगत आहेत. कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः. म्हणजे काय, जे अचेतस लोक असतात, जी कुठलीही विचारशक्ती ठेवत नाहीत, स्वतःला जसं योग्य वाटेल तसं कृतीमध्ये उतरवतात, त्यांना आसुरी वृत्तीचे लोक म्हणतात. आणि त्यांच्याकडून केलेलं कुठलंही कर्म हे तामसी गुणाचं कर्म असतं. आता हे कृतीवर श्रद्धेचे काय परिणाम होतात हे आपण बघितलं. आता जशी माणसाची श्रद्धा असते तशाच त्याच्या आवडीनिवडीसुद्धा असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी लागतं ते म्हणजे आपला आहार. या आहारामुळे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. जसं शरीराचं पोषण होत असतं तसंच मनाचं, बुद्धीचं आणि अहंकाराचं सुद्धा पोषण आहारातील सूक्ष्म घटकांमुळे होत असतं. म्हणून हा आहार आपल्या शरीरातील प्रत्येक घटकावर परिणाम घडवून आणत असतो. आपल्या श्रद्धेचा परिणाम आपल्या आहारावर, आपण आहार कुठल्या पद्धतीने घेत आहोत या सगळ्या गोष्टींवर घडत असतो. ते आता आपण बघूयात. सात्विक मनुष्य असेल तर त्याला भोजन कुठल्या प्रकारचं आवडतं, राजस असेल तर त्याच्या आवडीचे पदार्थ काहीतरी वेगळेच असतात. आणि तो मनुष्य जर तामसी वृत्तीचा असेल तर त्याची आवड आणिकच निराळी असते. आता आपण सात्विक भोजन बघूयात, त्याची आवड ही कशी असते. मुळात सात्विक भोजन हे कसं असतं त्याविषयीचा श्लोक भगवंत सांगत आहेत. ते म्हणतायत, आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदयाहारा सात्विक प्रिया. जो आहार आपल्या आयुष्याचं वर्धन करतो, जो आहार आपल्या मनाचं सामर्थ्य बल वाढवतो, जो सुखकर आहे, प्रीतिकर आहे, प्रीतीचं वर्धन करणारा आहे, असा आहार हा सात्विक असतो. सात्विक आहार हा रसपूर्ण असतो, स्निग्ध असतो. आता स्निग्ध म्हणत असताना त्याच्यामध्ये पाण्याने आलेली स्निग्धता आणि तेल आणि तुपामुळे आलेली स्निग्धता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हा आहार हृद्य असतो म्हणजे मनाला प्रिय असतो, हितकर असतो. असा जो आहार असतो हा पचायला थोडासा जड असतो, वजनदार असतो आणि हा आहार सात्विक असा गणला जातो. जे सात्विक प्रवृत्तीची लोक असतात त्यांना याच पद्धतीचा आहार आवडतो. आता या सात्विक आहारामध्ये गाईचं दूध, तूप, लोणी, फळभाज्या आणि सगळी फळे या गोष्टींचा समावेश होतो. आता हे झाले पदार्थ. पण जो सात्विक वृत्तीचा पुरुष जो असतो ना किंवा जो माणूस असतो त्याची अन्न ग्रहण करण्याची पद्धतसुद्धा खूप चांगली असते. त्याला उष्ण अन्न सेवन करायला आवडतं, स्निग्ध अन्न सेवन करायला आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन मना भुंजित जेवण करत असताना आपलं मन, आपलं चित्त हे फक्त आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे. तरच या सात्विक आहाराचा परिणाम
आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर पूर्ण अंशाने घडून येतो. आता राजस आहार तो कसा असतो? कट्वं लवणात्योष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसस्यष्टा दुःख शोकामय प्रदाः. कटू म्हणजे खूप तिखट, खूप आंबट, खूप खारट, खूप उष्ण, खूप वृक्ष, कोरडा, भरभरीत आणि जे अन्न सेवन केल्यानंतर छातीमध्ये, पोटामध्ये जळजळ होणार आहे तो आहार राजस आहार असतो. आणि या राजस आहाराचं सेवन जेव्हा दीर्घकाळपर्यंत घडतं तेव्हा शरीराला काय काय भोगावं लागतं, तर ते आहे दुःख, शोक आणि आमय. हा मनुष्य दुःखी होतो कारण कायमच त्याच्यामागे काही ना काही व्याधी जडलेले असतात, अनेक रोग त्याच्या पाठीमागे लागतात. आमय म्हणजे व्याधी. आता जर खूप खारट असं अन्न आपल्या खाण्यामध्ये असेल तर हा खारट रस आपल्या रक्ताला बिघडवतो, आपल्या इंद्रियांची ताकद तो खूप लवकर कमी करतो, आपले केस पांढरे व्हायला लागतात, आपल्या शरीराचं संहनन हे कमी व्हायला लागतं. असा हा सगळा झाला राजस आहार. त्याच्यापुढे ते सांगतायत तामस आहार कसा असतो. यातयामंगतर संभूती पर्युषितैंचयत् उच्छुष्टमपि च मेध्यं भोजनं तामसप्रियं. यातयाम, एक याम म्हणजे एक प्रहर म्हणजेच 3 तास, म्हणजे जे अन्न शिजवून 3 तास उलटून गेलेले आहेत असं अन्न यातयाम, एक प्रहर उलटून गेलेलं अन्न. त्याच्यानंतर पूती, जे कुजण्याकडे वळलेलं आहे, जे नाशण्याकडे वळलेलं आहे असं अन्न. आता पूती अन्नाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्या गोष्टी अम्लीभवन या प्रक्रियेतनं निर्माण होतात, जसे काही दाक्षिणात्य पदार्थ आहेत, इडली, डोसे, हे सगळे फर्मेंटेड गोष्टी असतात. तर ज्या गोष्टींमध्ये अम्लीभवन ही प्रक्रिया घडून येते त्या गोष्टी कुजण्याकडे, नाशण्याकडे वळलेल्या असतात. अशा आहाराला आपण पूती असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर सध्याच्या काळामध्ये ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं असा तो ब्रेड, हा सुद्धा पूती या गटामध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर पर्युषित, पर्युषित म्हणजे शिळं अन्न, आदल्या दिवशी करून ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी खायचं, त्याला म्हणायचं पर्युषित अन्न. पर्युषित या शब्दाचा दुसरा अर्थ दुर्गंधित असा सुद्धा होतो. गतरस म्हणजे ज्याची चव कमी झालेली आहे, ज्या पदार्थाची चव जशी पाहिजे तशी न राहता त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, तो म्हणजे गतरस अन्न. आणि उच्छिष्ट, उच्छिष्ट म्हणजे जे अशुद्ध आहे, अपवित्र आहे आणि जे उष्ट आहे असं जे अन्न असतं हे तामस अन्न असतं. आता या श्लोकामध्ये एक अमेध्य असा शब्द आलेला आहे. तर या शब्दाचा 2 पद्धतीने अर्थ घेता येतो. अमेध्य म्हणजे जे स्वच्छ नाही आहे, शुद्ध नाही आहे, पवित्र नाही आहे. आणि असा हा तामस आहार जर आपण रोज सेवन करत असू तर तो बुद्धीलाही हितकारक ठरत नाही, म्हणून तो अमेध्य असा गणला जातो. मेधा या अर्थाने धारणाशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती असा अर्थ घेतला जातो. मग जर सतत तामस आहाराचं सेवन होत असेल तर आपली जी बुद्धी सात्विक गुणातून निर्माण झालेली आहे तिचं सत्व तरी कसं काय टिकेल, म्हणून असं भोजन घेतल्याने मनुष्याच्या बुद्धीवर वाईट परिणाम घडतो, म्हणून इथे अमेध्य हा शब्द आलेला आहे. आता हे आपण भोजनाविषयीचं पाहिलं की श्रद्धेचा भोजनाच्या आवडीवर कसा परिणाम घडतो. पुढे आता ते यज्ञाविषयी माहिती सांगत आहेत. जर एखादा सात्विक प्रकृतीचा मनुष्य असेल तर तो यज्ञ कसा करतो, राजस तामस प्रकृतीची लोक यज्ञ कसा घडवून आणतात त्याची माहिती आता ते देत आहेत. आता यज्ञ म्हणजे आपलं कुठलंही कर्म किंवा समाजाच्या कल्याणासाठी जर आपल्याला वाटलं हे आपण काम केलं पाहिजे तर ते यज्ञ या गोष्टीमध्ये समाविष्ट केलं जातं. आणि यज्ञाची मुळात जो अर्थ आहे यज्ञाचा तो असा आहे, भगवंत प्राप्तीसाठी आपण जे जे कर्म करू ते म्हणजे आपलं यज्ञ. यज्ञ म्हणजे फक्त यज्ञकुंडाची निर्मिती करायची, त्याच्यामध्ये आहुती द्यायची, हा यज्ञ शब्दाचा अर्थ नाही आहे. यज्ञ म्हणजे काहीतरी चांगलं घडून येण्यासाठी प्रामाणिकपणे आपण जे काही कष्ट करतो त्याला म्हणायचं यज्ञ. तर आता सात्विक प्रकृतीचा माणूस यज्ञ किंवा त्याचं कर्म, त्याचं ध्येय गाठण्यासाठी तो कुठल्या पद्धतीने प्रवृत्त होतो, त्याच्या मनामध्ये काय प्रेरणा असते, त्याच्या मनामध्ये काय भावना असतात, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कशी करतात ही लोक यज्ञ. अफलाकांक्षिभिः यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः.
एखादा सत्ववान पुरुष ज्याची प्रवृत्ती सात्विक आहे तो जेव्हा एखाद्या कर्मासाठी प्रवृत्त होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मनातील भाव काय असतो? अफलाकांक्षीभिर्यज्ञो. कुठलंही कर्म करत असताना त्याला त्या कर्मातनं काहीही मिळवायचं नसतं. कुठलाही कर्मफलाचा हेतू त्याच्या मनामध्ये नसतो. मला कीर्ती मिळावी, मला मान सन्मान मिळावा, मला प्रतिष्ठा मिळावी, मला द्रव्य मिळावं, मला काहीतरी ओळख प्राप्त व्हावी, काही म्हणजे काहीही नाही. कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता तो त्याच्या कर्माला प्रवृत्त होतो. याला म्हणायचं अफलाकांक्षीभिर्यज्ञो. विधिदृष्ट म्हणजे काय? जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तो ते आचरणामध्ये आणतो. विधिदृष्ट, नियमाप्रमाणे जसं सांगितलं आहे तसं. आता विधी या शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगते आणि या विधीला किती महत्त्व आहे हे पण मी तुम्हाला समजावून देते. आता पारा म्हणजे मर्क्युरी हे तर खरं विष आहे. ते एक धातूमध्ये मोडतो आणि ते साक्षात विष आहे. त्याचं जर सेवन केलं तर मृत्यूसुद्धा ओढावतो. पण या विषाचं जर अमृतामध्ये आपल्याला रूपांतरण करायचं असेल ना तर विधी या गोष्टीला खूप महत्त्व आहे. विधी म्हणजे प्रोसेस, स्टेप्स. आता हा पारा त्याच्यावर काहीही विधी न करता जर सेवन केला गेला तर तो खरंच विषासारखा आहे. पण या पाऱ्यावर जेव्हा संस्कार करतात, जेव्हा त्याच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करतात, तो अनेक प्रोसेसेसमधनं जातो तेव्हा हे विष अमृतामध्ये रूपांतरित होतं. म्हणजे विषालाही अमृतामध्ये रूपांतरित करण्याची ताकद, सामर्थ्य या विधीमध्ये असतं. आता हे विधी कुठे असतात, कुठे लिहिलेले असतात? हे विधी आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेले असतात, अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले असतात, ग्रंथांमध्ये लिहिलेले असतात. मग ते तसे जर लिहिलेले आहेत तर त्याचं तंतोतंत आपण पालन केलं तरच काय होतं, या टोकापासनं दुसऱ्या टोकापर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे जो पारा विषवत आहे त्याला जर अमृतामध्ये रूपांतरित करायचं असेल, औषधरूपी अमृतामध्ये त्याला जर प्रकट करायचं असेल, आणि असं हे जे औषध आहे हे प्राणरक्षक असतं असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग विषापासून अमृतापर्यंत केलेलं कर्म कुठून येतंय? आपल्यापासून भगवंतापर्यंत. ते जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर या भगवंतानी जे शास्त्रामध्ये, जे वेदांमध्ये, जे सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते तसंच्या तसं आपण पाळलं तर आपल्याला त्याचं फल प्राप्त होतो. याला म्हणायचं विधिदृष्ट. जसं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तसंच्या तसं तंतोतंत आपण जर तसं वागलं तर तो सात्विक यज्ञ होतो. पुढचा आहे यष्टव्यमेवेति मनस. म्हणजे हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे करायचं आहे. कर्तव्य भावनेने हा यज्ञ पार केला पाहिजे. आणि ही कर्तव्याची भावना का असायला पाहिजे? कारण जर आपण अफलाकांक्षी होऊन किंवा विधिदृष्ट जर एखादं कर्म केलं ना तर काय होतं, आपल्याच मनाला प्रसन्नता येते, आपल्या हृदयाला विशालता येते, आपल्या बुद्धीला सरळपणा येतो. म्हणून स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःला शांतता, स्वतःला प्रसन्नता मिळावी म्हणून यष्टव्यमेवेति म्हणजे हे माझं कर्तव्य आहे या बुद्धीने तर ते केलं तर खरंच अंतःकरणाची शुद्धता आपल्याला मिळते या यज्ञातनं. आणि सगळ्यात शेवटचा शब्द आहे समाधान वृत्तीने हे करायचं आहे. हे अफलाकांक्षी राहून त्याच्यानंतर यष्टव्यमेवेति या 3 गोष्टी पाळताना आपल्याला पूर्ण समाधान मिळालं पाहिजे तरच आपण केलेला यज्ञ हा सात्विक यज्ञ होऊ शकतो. पुढचा यज्ञ आहे राजस यज्ञ. राजस यज्ञ आता हा एकदम सात्विकाच्या विरुद्ध असतो. राजस यज्ञ कसा असतो की कर्माला सुरुवात करण्याच्या आधीच काहीतरी कर्मफलाचा हेतू आपल्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. तो हेतू मनामध्ये ठेवूनच आपण कर्माला प्रवृत्त होतो. आणि हा जो यज्ञ केला जातो हा कुणाला तरी दाखवण्यासाठी, दंभानी, खोटेपणाने, फलाविषयीची आसक्ती ठेवून, याच्यातनं मला काहीतरी मिळालंच पाहिजे ही वृत्ती ठेवून मनुष्य या यज्ञाला प्रवृत्त होतो. पण हे जे यज्ञ असतात राजस यज्ञ, त्याचं फल कसं सांगितलेलं आहे भगवंतानी, हे अगदी क्षणिक असतं, अस्थिर असतं आणि खूप छोट्या काळापुरतं टिकणारं असतं. आता आहे तामस यज्ञ. राजस यज्ञाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण जे काही नवस करतो देवाला हे सगळे राजस यज्ञामध्ये मोडतात. कारण नवस करताना आपल्या मनामध्ये काहीतरी हेतू असतो आणि तो हेतू पूर्ण व्हावा म्हणूनच आपण भगवंताला काहीतरी प्रार्थना केलेली असते. म्हणून नवस करणं हा एक राजस यज्ञ आहे. आता तामस यज्ञ. तामस यज्ञ कसा असतो?
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्ष्यते. विधिहीन, शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं कुठेही पालन करायचं नाही म्हणजे विधिहीन. सृष्टान्नम, अन्न दान न करता केलेला यज्ञ, मंत्र न म्हणता केलेले यज्ञ आणि ब्राह्मणाला दक्षिणा न देता केलेले यज्ञ, श्रद्धाविरहित होऊन केलेले यज्ञ, हे सगळे तामस यज्ञ या गणामध्ये समाविष्ट होतात. आता जेव्हा कुठलाही यज्ञ करायचा असतो, यज्ञकुंड याच अर्थाने मी इथे म्हणणार आहे, तर तो यज्ञकुंड कसा असावा, यज्ञ करत असताना मंडप कसा असावा, खांब किती असावेत, त्या खांबांमध्ये अंतर किती असावं, यजमान कुठे बसलेला असावा, ती वेदी कशी असावी, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार शास्त्रामध्ये आलेला आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही धार्मिक यज्ञ, धार्मिक कृत्य जर करायचं असेल तर ते या पद्धतीने जर केलं तरच ते विधी या शब्दामध्ये बसतं, अन्यथा ते विधिहीन होऊन जातं आणि केलेला यज्ञ हा तामस यज्ञामध्ये मोडला जातो. आता माझ्या व्यवसायामध्ये गेल्या 2 वर्षांपासून मी एक रुग्ण बघत आहेत. ते आजोबा जे आहेत ते 84 वर्षांचे आहेत आणि पौरोहित्य करणं हाच त्यांचा व्यवसाय आहे. तर अनेक काळ धुराच्या संपर्कात राहून त्यांना श्वासाचा त्रास जडलेला होता आणि या श्वासाची चिकित्सा ते माझ्याकडे गेली 2 वर्ष घेत आहेत. तर अनेक वेळेला औषधं करत असताना मी त्यांच्या मुखातून सध्याचा यज्ञ हा मनुष्याच्या श्रद्धेनुसार, त्याच्या कालानुसार, त्याच्या परिस्थितीनुसार कसा बदलला आहे ही मी अनेक वेळा त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तर ते मला कायम सांगत की जेव्हा कुठलेही धार्मिक कृत्य, धार्मिक यज्ञ मनुष्य करतो तेव्हा अनेक वेळेला अनावश्यक गोष्टींवर, जसं सजावट, फोटोग्राफी, अशा अनावश्यक गोष्टींवर जे शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे, जे विधीमध्ये येत नाही आहेत, या सगळ्या अनावश्यक गोष्टींवर वारेमाप वेळ आणि द्रव्य खर्च केलं जातं. आणि धार्मिक कृत्यामध्ये ज्या विधीला महत्त्व आहे, ज्या मंत्रांना महत्त्व आहे, हे मंत्र म्हणण्याच्या मागे कार्यकारण भाव काय आहे, त्या मंत्रांची फलश्रुती काय आहे, हे समजून घेण्याकडे कोणाचंही लक्ष नसतं, कारण त्याला वेळच राहत नाहीत. आणि जेव्हा ब्राह्मणाची दक्षिणा द्यायची वेळ येते तेव्हा अनावश्यक गोष्टींवर खूप द्रव्य खर्च झालेलं असल्यामुळे इथे आपोआपच काठ बसते. अशा यज्ञांमध्ये जे अन्न शिजवलं जातं त्या अन्नांची गुणवत्ता तपासून घेण्यासाठी सुद्धा वेळ अशा यज्ञांमध्ये राहत नाही. म्हणून हल्लीची सगळी धार्मिक कृत्य ही जवळजवळ तामस यज्ञामध्ये बसतात. म्हणून ते म्हणतायत विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्ष्यते. हे आता झालं सगळं यज्ञाविषयी. आता पुढचं ते सांगतायत तपाविषयी. तप म्हणजे काय, आपण कुठलेही जे शारीरिक कष्ट करतो, आपलं एखादं ध्येय असेल, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे काही कष्ट उपसतो ते म्हणजे तप. आता पहिला तप जो भगवंत सांगत आहेत तो आहे शारीरिक तप. शरीराने केलेले कष्ट याला म्हणायचं शारीरिक तप. तर तो शारीरिक तप कसा असतो, देवद्विज गुरु प्राज्ञो पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तपोच्यते. देव, गुरु, ब्राह्मण, बुद्धिमान लोक, ज्ञानवान लोक यांच्याविषयी सतत आपल्या मनामध्ये आदर असणं आणि त्यांची पूजा करणं हे सर्वात आधी शारीरिक तपामध्ये येतं. त्याच्यानंतर शौच, अंतर्बाह्य शुद्धता, आर्जव, मनामधील सरळपणा, मनामध्ये कुठलाही कपटी भाव नसणे, निष्कपट असणे, हे सगळं शारीरिक तपामध्ये येतं. आणि पुढचं ते असं म्हणतायत की ब्रह्मचर्यमहिंसाच. ब्रह्मचर्य म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सर्व गोष्टींवर आपलं स्वतःचं नियंत्रण असणं. आणि अहिंसा म्हणजे आपलं वर्तन इतकं मृदू असलं पाहिजे की जेणेकरून कुणाच्याही शरीराला, मनाला त्रास होणार नाही असं वर्तन असणं म्हणजे अहिंसा. ही झाली सगळी शारीरिक तप. आता पुढचा तप तो जे सांगतायत तो आहे वाङ्मयीन तप किंवा वाचेचा तप. कसं सांगतायत ते, अनुद्वेगकरौ वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. कसा सांगितलंय वाणीचा तप, आपण कसं बोलावं. सगळ्यात पहिला शब्द आला आहे अनुद्वेगकरौ.
आपल्या बोलण्यातनं समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारची वेदना पोहोचणार नाही, त्याला टोचणार नाही, खुपणार नाही, बोचणार नाही, अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे. अनुद्वेग करो, उद्वेग निर्माण होता कामा नाही समोरच्याच्या मनामध्ये. पुढचं ते म्हणतायत, सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे, मनाला आवडेल असं बोललं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणतायत, स्वाध्यायाभ्यसनैश्चैव, म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं. स्वाध्याय म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन करून आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याच्याविषयी सतत चिंतन करणं, मनन करणं, हा खरं स्वाध्याय या शब्दाचा अर्थ आहे. स्वतःचा अभ्यास करणं, स्वतःचा म्हणजे स्वतःच्या आत्म्याविषयीचा अभ्यास करणं. आणि हे जिथून घडतं अशा ग्रंथांचं वाचन करणं. जसं गीता, या ग्रंथांचं वाचन केलं तर खरंच तो एक स्वाध्याय असतो. मग आपण जे वाचलं आहे त्याचं नातं आपलं स्वतःबरोबर जुळलं आहे की नाही हे आपण तपासून बघायचं आहे सारखं सारखं. गीतेमध्ये सांगितले निष्काम वृत्तीने कर्म करा, तुम्ही देवाची भक्ती करा. मग आपण हे जुळवून बघायचं, आपण हे करतोय का. मनन म्हणजे आपण जे काही वाचलं आहे, जे काही शिकलो आहे ते पुन्हा पुन्हा आठवत राहायचं आणि बघायचं आता हे आपल्या कृतीमध्ये उतरतंय का. हा झाला सगळा वाङ्मयीन तप. ज्ञानेश्वर महाराज याच्यामध्ये असं म्हणतायत की जिथून शब्द सुटतो तिथे तो लागत नाही, पण जिथे तो लागतो तिथे घायाळ केलं जातं मन. म्हणून शब्द हे खूप जपून वापरायला सांगितलेले आहेत. त्याच्यासाठी शब्द आलाय अनुद्वेग करो वाक्यम. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की हे शब्द कसे असायला पाहिजे, ते मीत असायला पाहिजे, रसाळ असायला पाहिजे, जसं काही ते अमृताचा कल्लोळ आहेत असे शब्द आपल्याला वापरता आले पाहिजे. याला म्हणायचं वाङ्मयीन तप. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, म्हणजे सत्य बोलावं, प्रिय बोलावं. पण एखादी गोष्ट सत्य आहे पण ती प्रिय जर नसेल तर ती बोलू नाही, असं या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा तप आहे मानस तप. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मन प्रसाद, प्रसाद म्हणजे निर्मळ, स्वच्छ, शुद्ध. मन हे नेहमी प्रसन्न आणि निर्मळ ठेवावं. पण आपलं काय होतं, आपल्या मनामध्ये अनेक विषयांविषयी चिंतन सुरू असतं, आपल्या मनामध्ये अनेक भावना सततच चालू असतात, राग, द्वेष, हवं, नको. याच्यामुळे काय होतं, या आगंतुक भावनांमुळे, आगंतुक गोष्टींमुळे मनाचं खरं स्वरूप आपल्याला कधीही समजत नाही. मग हे असं मन प्रसाद, मन निर्मळ राहणं, मन शुद्ध राहणं जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपलं वागणं कसं पाहिजे. गीतेचा जेव्हा आपण दुसरा अध्याय पाहिला होता तेव्हा त्याच्यामध्ये एक श्लोक आला होता, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. मनाचा प्रसाद जर हवा असेल तर आपल्या मनामध्ये कुणाविषयी खूप राग, खूप द्वेष असं असता कामा नाही. आणि आपली इंद्रिये जी सतत विषयांमध्ये चरत असतात त्याच्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर मनाचा प्रसाद आपल्याला मिळू शकतो. जेव्हा आपलं अंतःकरण संतुलित असतं तेव्हा मनप्रसाद आपल्याला आतून जाणवतो. पण आपलं मन सततच विषयांचं स्मरण करत राहील, सततच त्याला खूप हट्टाने एखादी गोष्ट हवी असेल आणि खूप हट्टाने एखादी गोष्ट नको असेल ना, तर मन कायम चिंतातूर बनतं. त्याला कधीच स्वस्थता लाभत नाही, प्रसन्नता लाभत नाही, शांतता लाभत नाही. आणि जेव्हा मनाचा प्रसाद मिळतो, आपलं मन हे शांत असतं, स्थिर असतं, निश्चल असतं, तेव्हा काय होतं, प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. मन जेव्हा निर्मल असतं तेव्हा बुद्धी स्थिर होते आणि जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा सगळी प्रसन्नता, सगळं सुख हे आपल्या मनामध्ये दाटून येतं आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतं. पुढचा शब्द आहे मौन. मौन म्हणजे जिथे आवश्यक असेल, गरज असेल तिथेच बोलायचं. आता आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वाक प्रवृत्ती, बोलणं ही उदान वायूचं कर्म आहे किंवा आपल्या शरीरातील उदान वायूमुळे आपल्याला बोलता येतं. जसं बोलणं हे उदान वायूचं कर्म आहे तसंच आणखीन 4-5 कर्म या उदान वायूकडे दिलेली आहेत. कुठली आहेत, वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, आपलं शारीरिक बल, आपल्या शरीराचा वर्ण आणि आपण ज्या काही दिवसभर हालचाली करतो त्या क्रिया.
या सर्व गोष्टी आपल्या उदान वायूवर अवलंबून असतात. मग एकाच वायूकडे एवढी सगळ्या गोष्टी त्याला सांभाळायच्या असतात. मग जर आपण बोलण्यावरच आपली सगळी ऊर्जा खर्चून टाकली तर या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या कमी व्हायला लागतात. शारीरिक बल, आपला वर्ण, आपला स्टॅमिना, आपला उत्साह, या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात. म्हणून जर आपण मौन पाळलं तर ते आपल्या शरीराचं बल, वर्ण, उत्साह, मनाचं सामर्थ्य टिकवणारं असतं. आणि म्हणून मौन याला मानसिक तपामध्ये खूप महत्त्व आहे. पुढचा शब्द आहे आत्मविनिग्रह. म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं. आपल्या मनावर नियंत्रण पाहिजे. सगळ्याच बाबतीत स्वतःवर नियंत्रण असणं म्हणजे आत्मविनिग्रह. त्याच्यानंतर पुढे ते असं म्हणतायत, हे जेव्हा सगळं असतं मनप्रसाद, मौन, तेव्हा काय होतं, भाव संशुद्धी, आपल्या मनातील भाव हे अत्यंत तरल बनतात, निर्मल बनतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वाईट विषयांचं चिंतन येत नाही. जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा भगवंत त्याला असं म्हणतायत, हा झाला मानस तप. आता यज्ञाविषयी झालं, तपाविषयी झालं. आता पुढे हे जे आपण सगळं ऐकलं ना, 3 प्रकारचं भोजन, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचे तप, हे सुद्धा पुन्हा त्याचं वर्गीकरण केलंय. हे सात्विक पद्धतीने केलं तर कसं होतं, हे पुन्हा राजसिक पद्धतीने केलं तर कसं होतं आणि तामस पद्धतीने केलं तर कसं होतं. आता हे कुठलेही यज्ञ जेव्हा परमश्रद्धेने केले जातात, म्हणजे काय, देवाची नितांत भक्ती करून, सतत भगवंताचं स्मरण करून, त्याचं चिंतन करून जेव्हा या 3ही गोष्टी केल्या जातात आणि फलाची कुठलीही इच्छा मनामध्ये न धरता जेव्हा भोजन, यज्ञ आणि तप या 3 गोष्टी पार पडतात तेव्हा त्या सात्विक पद्धतीने पार पडतात. सात्विक मनुष्यच सात्विक पद्धतीने कुठलीही गोष्ट पार पाडू शकतो. त्याच्यासाठी सात्विक कर्ता असावा लागतो. त्याच्यानंतर ह्या 3ही गोष्टी जर राजस पद्धतीने पार पडल्या तर त्या कशा पार पडतात, फलाचा हेतू मनामध्ये राहतो, दंभासाठी केल्या जातात, दाखवण्यासाठी केल्या जातात दुसऱ्याला, स्वतःच्या संतोषासाठी, स्वतःच्या समाधानासाठी, हे कार्य आपलं भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे असा कुठलाही भाव त्याच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून अशा कर्मातनं केलेलं जे फल मिळतं ते अत्यंत क्षणिक असतं, अस्थिर असतं आणि खूप छोट्या काळापुरतं ते टिकतं. तामस व्यक्तींनी जर हे तप केले तर ते कसे असतात बघा. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपहा परस्योत्साधनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. मूढग्राहेण म्हणजे काय, खुळ्या समजुतींवर आधारित तो कुठलाही तप करतो. आता गुडघ्यावर बसून नवस फेडणं किंवा पाठीवर लोखंडाचा गळ लावून नवस फेडणं, रक्ताचा अभिषेक करणं, पशुबळी देणं, हे सगळे तामस तप आहेत. कारण या तपामध्ये आपण सुरुवातीला पण पाहिलं, स्वतःच्या शरीरालाही त्रास होतो, स्वतःच्या शरीरातील पंचभूतांना त्रास होतो आणि आपल्या देहामध्ये जे भगवंताचं अस्तित्व आहे त्यालाही आपण त्रास देतो. हे झालं मूढग्राहेण. मूढ म्हणजे मूर्ख, ज्याला समजत नाही, ज्याच्याकडे विवेक नाही, ज्याच्याकडे विचारशक्ती नाही, तो आपल्या मनाने त्याला जसं योग्य वाटेल तसं ते तप करतो. पण हे घोर तप, कितीही कष्ट सोसून केलेलं तप असं जरी केलं असलं तरी त्याच्यामध्ये स्वतःला आणि इतरांना त्रास आहे. परस्योत्साधनार्थ हुआ, स्वतःला पण त्रास आहे, दुसऱ्याला पण त्रास आहे. तर असं तप जे असतं हे तामस तप म्हणून गणलं जातं. आता पुढे जे तुम्हाला ऐकायलाही खूप आवडेल आणि तो आपला खरं स्वभाव असतो, दानाविषयी ते सांगतायत. दान द्यायला आपल्याला सर्वांनाच आवडतं, खरं तर तो आपला स्वभाव असतो. पण फक्त आपल्याला माहीत नसतं की दान देताना आदर्श काय असला पाहिजे. तर तो आदर्श आता पुढच्या श्लोकांमध्ये आपण ऐकणार आहोत. आपली वृत्ती ही संग्रही असते आणि संग्रही केलेल्या वस्तूंवर आपणच आपल्या मान अपमानाच्या कल्पना जागृत करून ठेवतो आणि म्हणून या संग्रही वृत्तीचा उतारा म्हणून सुद्धा दान हे खूप मोठं काम आहे. सात्विक दान जर तुम्हाला करायचं असेल, आदर्श दान जर तुम्हाला करायचं असेल तर मनातला भाव कसा पाहिजे. दीयते दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. दातव्यमिति यद्दानं, हे माझं कर्तव्य आहे, मला हे करायलाच पाहिजे म्हणून दान आपण दिलं पाहिजे. दीयते नुपकारिणे, दान देताना कसं द्यावं,
हा मनुष्य पूर्वी कधीतरी माझ्या उपयोगाला आला होता आणि भविष्यात जाऊन मला त्याचा काहीतरी उपयोग होईल असा विचार मनामध्ये न ठेवता आपल्याला दान देता आलं पाहिजे. हा मनुष्य पुढे कधीतरी माझ्या मदतीला येईल, तो माझ्या उपकाराला येईल अशी कुठलीही भावना न ठेवता तटस्थ माणसाला, तिर्हाईक व्यक्तीला आपल्याला दान देता आलं पाहिजे. योग्य काळामध्ये, आता काळ म्हणजे ज्या काळामध्ये आपण दान देतो, जसं एखादं पर्व, सिंहस्थ, ग्रहणकाल, दसरा, पितृतिथी हा झाला काळ. देशामध्ये ज्या ठिकाणी आपण दान देतो तो योग्य देश असला पाहिजे, योग्य काळ असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्पात्री व्यक्तीला दान दिलं गेलं पाहिजे, ज्याला खरंच आवश्यकता आहे, ज्याची पूर्ण योग्यता आहे. अशाच योग्य व्यक्तीला जर आपण दान दिलं तर ते सात्विक दान म्हणून गणलं जातं. कर्तव्य भावनेने दिलं पाहिजे, त्याचा पूर्वी आणि पुढे कधीतरी उपयोग होईल असं मनामध्ये न येता तिर्हाईक व्यक्तीला, तटस्थ व्यक्तीला, योग्य काळी, योग्य देशामध्ये सत्पात्री व्यक्तीला जेव्हा आपण दान देतो तेव्हा ते सात्विक दान असतं. जेव्हा मी या गोष्टीवर विचार करते, खरंच असं सात्विक दान आपण करू शकतो का, तर हो करू शकतो असं उत्तर मला मिळालं. रक्तदान हे एक सात्विक दान आहे, कारण जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा ते योग्य व्यक्तीला जातं, योग्य काळामध्ये जातं, योग्य स्थानामध्ये ते केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे रक्तदान करतो तेव्हा चुकूनही आपल्या मनामध्ये असा विचार येत नाही की ती गोष्ट मला पुन्हा मिळाली पाहिजे. उलट पक्षी आपल्या मनामध्ये असा विचार असतो की पुन्हा जर गरज लागली तर मी पुन्हा देईन. इथे खरंच हे सात्विक दान असतं. रक्तदान तसंच रक्तातील सूक्ष्म घटकांचं दान, प्लेटलेट्स, प्लाझ्माज, आरबीसीज, जेव्हा जेव्हा हे दान केलं जातं हे सात्विक दान असतं. कारण देणारा करता खरंच त्याच्यामध्ये दीयतेन उपकारिणे ही भावना असते, त्याला त्याच्याकडून ते परत कधीही मिळावं असं वाटत नसतं आणि सत्पात्री व्यक्तीला ते जात असतं. नेत्रदान, अवयवदान या गोष्टीसुद्धा सात्विक दानामध्ये मोडू शकतात, पण सूक्ष्मतेने विचार केला तर अगदीच ते सात्विक दान होत नाहीत. कारण 99% वेळेला या गोष्टी मृत्यू पश्चात केल्या जातात, तर मृत्यूनंतर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता भासत नाही आणि म्हणून ते आपण देतो. पण रक्तदान ही गोष्ट अशी आहे की आपण जगत असताना, आपल्याला त्या गोष्टीची गरज असताना दुसऱ्यालाही त्याची गरज आहे म्हणून निस्वार्थ भावनेने आपण ते देतो, म्हणून रक्तदान हे सात्विक दान आहे. पुढचं दान आहे राजसदान. राजसदान ते कसं सांगतायत, यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. यत्तु प्रत्युपकारार्थं, दिलं की लगेच मनामध्ये विचार येतो मला काय मिळणार, मला कधी काय त्याचा उपयोग होईल, त्याला मी दान दिले तो मला कधी हे परत करेल. हे झालं यत्तु प्रत्युपकारार्थं. आपण लग्नामध्ये आहेर करतो, जेव्हा आपण आहेर देतो तेव्हा सुद्धा असंच काहीतरी कॅल्क्युलेशन आपण केलेलं असतं आणि मग तो आहेर दिला जातो, म्हणून आहेर हे राजस दान झालं. त्याच्यानंतर आपण आपला सुपर टॅक्स वाचवण्यासाठी दान देतो, तर ते दान देताना सुद्धा आपल्या मनामध्ये असाच विचार असतो की माझा टॅक्स वाचेल, म्हणून हे सुद्धा झालं राजस दान. आणि दीयतेच परिक्लिष्टन म्हणजे काय, देताना ना मनामध्ये खूप वेदना होतात, नाखुशीने आपण देतो. देताना असं आपल्याला वाटतं मला आता हे द्यावं लागते. हे नाखुशीने देणं, आपल्या इच्छेविरुद्ध देणं, संतोष रहित होऊन देणं, हे जे काही आहे हे आहे सगळं राजसदान. आता पुढचं आहे तामसदान. तामसदानामध्ये कसं असतं, अदेशकाले यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. अयोग्य देशामध्ये, अयोग्य काळामध्ये आणि जी व्यक्ती पात्र नाही आहे, कुपात्र आहे, अशा व्यक्तीला अनादराने, तिरस्काराने, अवज्ञाने जे दान दिलं जातं ते तामसदान आहे. आता बघा, कधी कधी असं होतं की समाजामध्ये काहीतरी चांगलं कार्य घडून येणार असतं, तर जी सात्विक प्रवृत्तीची लोक असतात ती भराभरा अगदी मनापासून त्यांना जे योग्य वाटेल ते देऊन टाकतात. पण काही लोक असतात की त्यांना त्या कृतीविषयी शंका असते, ते देत नाहीत. पण त्याच वेळेला जर एखाद्या ठिकाणी खूप मोठा संगीताचा, गायनाचा कार्यक्रम असेल आणि तो जर फुल झालेला असेल तर काही लोक त्याची तिकीट्स ही ब्लॅकनी सुद्धा विकत घेतात. हे उदाहरण मी नाही देते, हे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे, ते मी फक्त माझ्या शब्दात मांडतेत. तर नट, नर्तक हे जी लोक असतात
त्यांचं जरी चांगलं कर्म असलं तरी ते योग्य काळामध्ये अपात्र व्यक्तीला भरभरून पैसे दिले जातात. असं जे दान असतं ते असतं तामस दान. आता पुढे हे सगळे दानांचे प्रकार पाहून झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रकार का सांगतायत भगवंत, यज्ञ, दान आणि तप? कारण भगवंत म्हणतायत या 3 गोष्टी आहेत ना, या मनुष्याने कधीही 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 सोडू नाहीत. कायम 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 विधीनुसार आत्ता जसं मी सगळं आदर्शवत सांगितलेलं आहे तसं वागून तुम्ही कायम या आचरणात आणल्या पाहिजे. कारण यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी मनुष्याचं कल्याण घडवून आणणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपण असं वागलो तर आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. आपलं कर्म भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं. आणि म्हणून यज्ञ, दान, तप हे कायम आपण आपल्या वागण्यामध्ये ठेवलं पाहिजे असं भगवंत म्हणत आहेत. आता पुढे बघा कसा श्लोक येतोय. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. म्हणजे काय? देवाने सृष्टी निर्माण केली तर ओम या शब्दातनं सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. तत् म्हणजे काय? ही सृष्टी निर्माण केल्यानंतर देवानी अनेक शास्त्र निर्माण केली, वेद निर्माण केले. आणि सत म्हणजे काय? सृष्टी निर्माण केली, शास्त्र निर्माण केली आणि या सृष्टीत राहताना आपल्या कर्मातनं, आपल्या भक्तीतनं आपण आपला उद्धार कसा करून घ्यावा, आपण आपलं आध्यात्मिक उन्नती कशी साधावी, आपण त्या भगवंतापर्यंत कसं पोहोचावं, यथाशक्ती कर्म कसा करावं, निस्वार्थ वृत्तीने कर्म कसं करावं, त्याची साधनं म्हणजे हे यज्ञ, दान आणि तप. हे सुद्धा आता सांगितलंय. ओम म्हणजे सगळी सृष्टी, तत् म्हणजे वेदशास्त्र ज्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही कसं वागलं पाहिजे, आणि सत म्हणजे ही सगळी साधनं मार्ग. म्हणून भगवंत असं म्हणत आहेत की तुम्ही साधू भावाने म्हणजे पवित्र भावनेने, शुद्ध अंतकरणाने यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढं उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर तुम्ही वागला तर मग एक खूप मोठी सूट आपल्याला ते देत आहेत. ते काय म्हणतायत? मग चालेल, तुला विधी माहीत नसली तरी चालेल, तुझ्या यज्ञामध्ये, तुझ्या तपामध्ये जर काही वैगुण्य राहिलं तरी मग ते चालेल. वैगुण्य राहतच. कधी कधी आपल्या मनातील भाव शुद्ध नसतात, करता हा शुद्ध नसतो. कधी कधी तिथी, काल या गोष्टींविषयी आपल्याला काही माहीत नसतं, अनेकदा माहीत नसतं. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टींमध्ये तुझ्याकडून जर वैगुण्य राहिलं पण ते कर्म तू परमश्रद्धेने केलेलं असशील, मला सतत स्मरणामध्ये ठेवून तू ते कर्म करशील, माझी भक्ती करशील, तर तुला विधिविरहित केलेल्या यज्ञाचं सुद्धा मी फल देतो. केवढी मोठी सूट देत नाहीत ते आपल्याला. पण त्याच्यासाठी पहिली अट काय आहे की आपण सद्भावनेने, साधू भावाने प्रशस्त कर्म केलं पाहिजे. म्हणजेच काय? निस्वार्थ वृत्तीने माझं कर्तव्य आहे म्हणून, आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एकच भाव पाहिजे की हे कर्म भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यापर्यंत का पोहोचलं पाहिजे? कारण सगळं देणारा तो आहे, आपण फक्त वापरतोय. म्हणून ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्याच्याविषयी कृतज्ञता कायमच मनामध्ये राहायला पाहिजे. आणि जर ओंकाराचं उच्चारण करून आपण त्याचं स्मरण केलं नाही तर कृतज्ञतेचा भाव आपल्याकडे राहतो आणि तो राहू नाही. म्हणून भगवंत म्हणतायत सततम ब्रह्मवादिनाम. म्हणजे काय? तुम्ही सतत ब्रह्माचं, माझं, भगवंताचं जो तुम्हाला देणारा आहे त्याच्याविषयी सतत कृतज्ञतेची भावना ठेवा. आणि अशी श्रद्धा ठेवून, परमश्रद्धा ठेवून, निष्काम वृत्तीने जेव्हा तुम्ही यज्ञ, दान आणि तप करतात तेव्हा ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. एखादी गोष्ट जर शास्त्रविधी विरहित झाली पण पूर्ण श्रद्धेने युक्त झाली, यथाशक्ती झाली, आपल्याला असं वाटलं पाहिजे, आपल्याला असा आत्मविश्वास असला पाहिजे की हो आता मी हे 100% दिलेलं आहे, माझ्याकडून आता काहीही उणीव राहिलेली नाही, असा आत्मविश्वास जेव्हा आपल्या मनामध्ये असतो तेव्हाच ते प्रशस्त कर्म होतं आणि ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं. श्रद्धेने केलेले जर एखादं काम असेल ना तर त्याचं फल हे थोडंसं आपल्याला पाकणभर जास्तच मिळतं. आणि अश्रद्धेने जर केलेलं एखादं कर्म असेल तर जे केले त्याच्यापेक्षा कमीच मिळतो. म्हणून निरूपणाच्या शेवटाकडे येताना भगवंत असं म्हणतायत अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतञ्चयत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धेने केलेलं यज्ञ, दान, तप
तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणामध्ये करा, ते कसं असतं, ते या इहलोकामध्ये सुद्धा फल देत नाही, ते परलोकामध्ये सुद्धा फल देत नाही. ते केलं काय आणि न केलं काय ते सारखंच असतं. म्हणून कुठलंही कर्म जेव्हा आपण श्रद्धेने करतो, यथाशक्ती करतो, कर्तव्य आहे माझं या भावनेने करतो, निष्काम वृत्तीने करतो, तेव्हा ते प्रशस्त कर्म ठरतं. आपली सगळी पुढील कर्म ही असे साधू भावानी, सद्भावनेने प्रशस्त कर्म घडू देत, अशी श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि थांबते. इथे गीतेचा हा 17वा अध्याय जो श्रद्धात्रय विभागयोग असा आहे तो संपला असं मी सांगते. पुढचं निरूपण हे 21 जूनला आहे. त्या दिवशी आपण गीतेचा शेवटचा अध्याय त्याला सुरुवात करणार आहोत. तर पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.